मात्र त्यापूर्वी एक विनंती असेल की कॉमेंट बॉक्समध्ये जय गजानन किंवा आपल्या इष्टदेवतेचं नाव लिहा, व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पहा. मंडळी, आपण आपल्या दुःखातून संकटातून मुक्त होण्यासाठी ईश्वराला शरण जाण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र ईश्वराकडे जात असताना ईश्वर प्राप्तीचे दोन मार्ग आपल्या समोर असतात. एक श्रद्धेच्या मार्गाने जातो आणि दुसरा जो मार्ग असतो तर तो असतो अंधश्रद्धेचा मार्ग. मग आपल्याला अंधश्रद्धेच्या मार्गाने जायचं की श्रद्धेच्या मार्गाने जायचं? देवावर आस्था आणि निष्ठा ठेवून निरपेक्ष निर्विकार भावनेने देवाकडे जाणं किंवा देवाला शरण जाणं म्हणजे ही श्रद्धा आहे. देवाच्या प्रतिकात्मक स्वरूपाला शरण जाणं हे तुमच्यातील श्रद्धेचं प्रतीक असू शकतं. मात्र अंधश्रद्धेमुळं तुमच्या पदरात काहीच पडत नाही, उलट ही संकट तुमची वाढत जातात. आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा कशाला म्हणायचं, तर संतांनी याबाबतचं अतिशय सुंदर विश्लेषण केलेलं आहे की अंधश्रद्धा ही पुराच्या पाण्यासारखी विनाशकारी असते आणि श्रद्धा ही नदीच्या प्रवाहासारखी संथ आणि खोल असते. पुराचं पाणी जसं उतावळं असतं आणि अनेक ठिकाणी ते होत्याचं नव्हतं करतं, तसंच तुमच्या आमच्या बाबतीतही घडतं. पण आता बऱ्याच जणांची आपण एखाद्या ईश्वरावर श्रद्धा ठेवतो. बरीच जण वेगवेगळ्या देवावर श्रद्धा ठेवतात. कुणाची मारुतीवर असते, कुणाची महादेवावर असते, कुणाची एखाद्या संतावर असते, एखाद्या बुवा महाराजावर असते, साधूवर असते. हे आपल्या श्रद्धेची वेगवेगळे स्वरूप असतात आणि आपण त्याला मग शरण जात असतो, नतमस्तक होत असतो आणि मग त्यांच्यामुळे आपलं कुठंतरी भलं होतं किंवा ते योगायोगानं भलं होतं आणि मग आपली तिथं कुठंतरी धारणा आणि श्रद्धा दृढ होत असते. मात्र आपण ज्यावेळेस ईश्वराच्या प्रतिकात्मक स्वरूपाकडे आकर्षित होतो तर त्यावेळेस आता उदाहरणार्थ आपण अनेक जण गजानन महाराजांच्या चरणी लीन होतात, शेगावला जातात किंवा त्यांचं पारायण करतात किंवा देव्हाऱ्यासमोर बसून गजानन महाराजांच्या प्रतिमेसमोर पूर्णपणे आपलं समर्पण करतात. मात्र हे करत असताना गजानन महाराज हे भक्तांच्या भक्तीला देतातच किंवा त्यांना आपला आशीर्वाद देतातच. मात्र ती जर भक्ती मार्ग जर आपण चुकीच्या पद्धतीने हे करत असू तर मात्र त्याच्यातून मग आपल्याला संकट ही वाढतच जाणार. हा असा अनेकांचा अनुभव असू शकतो की याच्यामध्ये जर आपण श्रद्धेनं शेगावला जात असू किंवा आपण जर असं ठरवलं की आपल्याला शेगावच्या 5 वाऱ्या 7 वाऱ्या किंवा 11 वाऱ्या करायच्या किंवा 21 वाऱ्या करायच्या, आपल्याला जसं वेळ भेटेल तसं, तर चांगली गोष्ट आहे. मात्र आपण एक संकल्प केला पाहिजे, संकल्प सोडला पाहिजे मनातल्या मनातच, की दृढ निश्चय केला पाहिजे की प्रत्येक वारीला मी तिथे गेल्याच्या नंतर गजानन महाराजांचा आशीर्वाद म्हणून मी तिथं काहीतरी घेऊन येईल. मग समजा आता तुम्ही पहिल्या वारीला त्या ठिकाणी गेले, मग गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या नजरेमध्ये कुठली तरी एक गोष्ट दिसणार की पहिली गोष्ट असेल किंवा इथं दर्शनासाठी कोणीही लहान मोठं नाही किंवा विशेष पास नाही. ज्या ठिकाणी विशेष पासा असतात तर अशानं मग ईश्वराला हा कुठेतरी खरेदी करण्याचा प्रयत्न असतो. मात्र शेगावच्या ठिकाणी हे तुम्हाला कुठेच दिसणार नाही. मग तिथे श्रीमंत व्यक्ती असो गरीब असो सगळ्यांना समान वागणूक समान स्थान दिलं जातं. फक्त तिथं दर्शन बारीच्या 2 रांगा आहेत की जे घाईत असतात तर त्यांच्यासाठी मुखदर्शनाची एक बारी असते किंवा रांग असते. दुसरीकडे जे भक्त तिथलच्या गर्दीनुसार नियमित रांगेमध्ये दर्शन घेऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी वेगळी रांग असते. अशा 2 रांगा असतात. मात्र तिथं असं कुठंच नसते. आणि तिथं दुसरीकडं एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जे वृद्ध असतील, अपंग असतील किंवा स्तनदा माता असतील किंवा गरोदर स्त्रिया असतील तर यांच्यासाठी एक विशेष व्यवस्था जाण्याची केलेली असते आणि सगळ्या भक्तांना त्या ठिकाणी समान वागणूक दिली जाते. मग तो आदर्श आपण तिथून घ्यायला हरकत नाही. दुसरीकडे तिथं एक पांढऱ्या वेशामधले पांढरे शुभ्र कपडे घातलेले, गळ्याला कपाळाला टीका लावलेले आणि पांढरी टोपी घातलेले सेवाधारी तुम्हाला जागोजागी उभे दिसतात. याला सेवाधारी याच्यासाठी म्हणायचं की तिथं बोर्ड पण डिस्प्ले होतात की यांना सेवेची संधी द्या, उगाच कुठलंही प्रलोभन दाखवू नका. म्हणजे तिथं त्या ठिकाणी उपस्थित असलेले हे जे काही सेवाधारी असतात तर हे सगळे सेवेच्या भावाने आलेले असतात. त्याच्या बदल्यात ते कुठलाही मोबदला घेत नाहीत. शेगाव संस्थाकडून त्यांची जाण्याची येण्याची व्यवस्था केली जाते.
ती संस्थान स्वतःहून करते, मात्र त्या 8 दिवस 15 दिवस जेवढी काही सेवा देतात तर त्या बदल्यात ते काही घेत नाहीत. सेवेसाठी तिथं नंबर लागत नाही. मग आपण तिथं एक त्याग, समर्पण, सेवाभाव हा पहिल्या वारीला पहिला गुण घ्यायचा, दुसऱ्या वारीला दुसरा कुठला गुण घ्यायचा त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. जय गजानन म्हणा, कॉमेंट बॉक्समध्ये जय गजानन लिहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.